मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक विथ अभिषेक. सो तुम्हाला आमचे माझं बॉईज दिसू शकतात. तर आता आम्ही चाललो आहे रविवारचं सुट्टी आहे म्हणून आता आम्ही चाललो आहे खिद्रापूर. इथे एक महादेवाचं मंदिर आहे जे इथनं कोपेश्वर म्हणून पण त्याला ओळखलं जातं. खिद्रापूर श्री महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं. सो आता आम्ही सगळे तिकडे जाणार आहेत बॉईज. यश तुम्हाला दिसू शकतं बाहेर खूप एक्साइटेड आहेत. बऱ्याच दिवसांना कोणतर फिरायला चाललेलं आहे. थँक्स. ही आयडिया जरी पण कोणी दिली त्याला खूप थँक्यू म्हणलं पाहिजे आपण. थँक्यू सो मच. अरे सो गाईज आता आम्ही आमच्या गाडीमध्ये तेल भरलेलं आहे. तुम्ही तुमच्या गाडीमध्ये तेल भरलं का रे? भेटू माऊली. बघा हे माऊलींचा लोगो बघा. ठीक आहे चला आता निघूया. कोणता गाईज आता बघता 2 मेंबर असेच ॲड झालेले आहेत. आणि आरबाजूत आणि अमोगला आम्ही घेऊन चाललेलो आहे. सो वापस आलो आहे आम्ही. आरबाज अमोगला गेला. यश गेला समोर. तुम्ही बघू शकता मी गॉगलच्यावर चष्मा घातला आहे. अहो क्लिअरिटीच नाही हो, आमच्या डोळ्याला क्लिअरिटीच नाही आहे त्याशिवाय. पण ठीक आहे, जस्ट करतो 2 मिनिटात. ओके बाय. सो गाईज आणि आरबाज आणि अमोग काय आता आणखी येतच नाही येत. सर यश तुमचं काय म्हणणं याच्यावर? शिवाय देऊ नका. मग काय बोलू शकते. मग बॉयज असं या टायमाला काय बोलूच शकत नाही. तर आपण बघूया. फायनली अरे क्लिअर झालं. क्लिअर झालं. असू द्या. सो फायनली आता आम्ही चाललो आहे खिद्रापूर कोपेश्वर मंदिर. समोर आपले अरे काय झाले, समोर आपले पार्टनर दिसत आहेत तुम्हाला. ऋत्या. सो बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रस्ता आहे इथे. भली आपण लडाखला जाऊन आपलं बजेट नसून पण आपण जातो खिद्रापूरला. फील घ्या. लडाख मध्ये पण आपण दुसऱ्यांच्या गाड्या वापरतो आणि इथं पण तसंच आहे. ओके सो बघूया. चलो आता आपण डायरेक्ट भेटूया मंदिर पाशी. चलो गाईज बाय बाय. ओके गाईज, वेलकम बॅक विथ अभिषेक. सर आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. ऋतुराज माझ्यासोबत आहे. ऑब्विसली एक रूप आपल्याला सोडून कुठे जात नाही. तर मागं तुम्हाला गँग दिसू शकते. सो आता आम्ही चाललोय मंदिराच्या दिशेने. सो गाईज हा मेन एंट्रन्स आहे. पप्पा आशीर्वाद असले पप्पा. हाय समोर जे दिसतंय ते मंदिर आहे. ओके खूप प्रसिद्ध असं सरसेनापती हंबीरराव मोहितेमध्ये या मंदिराची शूटिंग दाखवली आहे. जिथे त्यांनी हंबीरराव मोहितेने जिथं तो नियम काढला की शेतकऱ्याला वजनाचे त्याचे जे काय आहे पैशाच्या बदले त्याला ज्यासाठी लागणारं जे सामान आहे तेच द्यायचं. क्या बात आहे. खूप सुंदर. तर काय तुम्ही माग बघू शकता मंदिर खूप छान हिस्ट्री आहे इथली. आणि स्कल्पचर्स तर इथले एकदम मस्त. तर जेव्हा आम्ही आत गेलो आणि जेव्हा दर्शन घेऊन आलो बाहेर येताना तर असं वाटत होतं की पूर्ण डोकं असं शांत पडलेलं. म्हणजे समजा कानाचा इक्विलिब्रियम हल्लं कसं असं एकदम शांत होतं तसं झालं. खूप छान दर्शन झालं. आणि उद्या मकर संक्रांती आहे. चांगली सुरुवात झाली. मस्त वाटलं. आता उद्यापासून अभ्यास करायचा. बघूया पोरांना विचारूया. तो हे तुम्ही बघू शकता हे हत्ती प्रत्येकाच्या सोंडी इथं तोडलेत. प्रत्येक हत्तीची सोंड तोडली. एका पण हत्तीची सोंड नाही. मुघलांनी तोडायसाठी आलते. मग हे 10% तोडलं असणार आहे. थोडंसं डॅमेज आहे. मी तुम्हाला त्याचा क्लोज व्ह्यू देतो. मस्त आहे मंदिर. खूप छान आहे. सो गाईज आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आम्ही खूप मजा केलेली आहे. खूप भारीचे फोटो काढलेले आहेत. सो मागं तुम्हाला म्हणते तिथे तसे हायली रेकमेंडेड प्लेस नक्की या. आणि इकडे आलं की गाईड घेऊन या. इतकी सुंदर खूप सुंदर फोटोज तर भारीच आहेत. थोडं त्यात काय नाजच नाही आहे. सो आता आम्ही चाललो आहे जेवायला. आता चाललो आहे आम्ही गावरानला. गावरान हे म्हणजे इथलं खूप प्रसिद्ध असं हॉटेल आहे जिथं आपण जाणार, जेवणार, पिणार, शेवग्याची आमटी खाणार. आणि मी बघू आता मी देवाच्या मंदिरात म्हणून काय मला काय खायचं ते सांगत नाही पण नंतर बघूया. ओके गाईज एन्जॉयड. ऑब्विसली सगळ्यांनी एन्जॉय केले. लक्ष तर कोणाचंच नसतं. ठीक आहे असू दे.
चला आता. सो आता आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा खूप असं छान मंदिर आहे. जसं आता गर्दी असल्यामुळे थोडं उद्या संक्रांतीच्या आज जरा गर्दी आहे. उद्या जर आलास तर आपलं दर्शन भेटलं म्हणून खूप आवडलं असतं. दर्शन लगेच भेटलं, फटाफट झालं. आठवड जरा घेतं तो आता आपण हॉटेलला जायचं. हॉटेलला जेवून आपण वापस निघताल लोक. सुबह जाता आम्ही इथं गावांमध्ये आला. ठीक आहे नावासारखं जास्त काय जास्त काय फॅन्सी सिटिंग वगैरे नाही आहे. पण ठीक आहे ओपन आहे, खेळता वार आहे, त्याच्या मागच कारखाना आहे. इथले जाऊन अर्धा 2 तासानंतर आम्ही इथे निघेल. 3 तासानंतर निघेल. अशा पद्धतीने तुम्हाला इथं सर्व केलं जातं. हे पूर्ण जे सुक्कं जे असतं ते वेगळं, रस्सा वेगळा आणि चपाती वेगळी. फक्त घरी हे सगळं एका ताटात असते, वेगळं काही नसतं. ओके यश काय वाटतं तुला रस्सा? सो ओके इथं सगळे छान आहे, रिव्ह्यू तर मस्त आहे. आपलं काय आणखी आलं नाही, आपण वेज शाकाहारी माणूस आपण. तर ह्याला म्हणतात अशा प्रकारे एखाद्यानं चिकन मटन खावं. सांगा ह्याला बुडून खाते बुडून. I'm a chopper, call me chopper. सगळ्यांकडे मोबाईल आहे ते सगळ्यांना माहिती आहे, तरी पण सगळ्यांना आत्ताच त्यांचे मोबाईल बघायचे. तूच मोबाईल काढ. अरे मी तेच सांगायला ना लॉग मध्ये, तेच सांगायला. असं करू नका, असं नका वागू. काय जातात आम्ही वर्ल्ड क्लास चहा पिलेला आहे. मागं दुकानाचं नाव बघा, हे नाम काय रे? अमृततुल्य चहा. अमृततुल्य कधी डिसअपॉइंट करतच नाही. 1 नंबर चहा होता, खूप मजा आली. तुला कसं वाटतं? अरे काय पिलं तुम्ही तुमच्या आयुष्यात? म्हणजे मी पण नाही मला माहिती आहे आपण नेहमी फिट राहतो. ठीक आहे करूया आपण नंतर.